मी पुन्हा एकदा आभार व्यक्त करेन, कारण जेव्हा जेव्हा या क्रीडा नगरीवरती येतो तेव्हा तेव्हा आपलंच असं वाटतं. चला, सलामीची जोडी खेळपट्टीवरती आलेली आहे. 4 ओव्हरची मॅच आपण खेळणार आहोत. थोडंसं स्पीडअप करायचा, यानंतर अजून देखील आपल्याला 3 मॅचेस कव्हर करायच्या आहेत. सलामीची जोडी खेळपट्टीवरती आलेली आहे. मॅचला होती सुरुवात. गोलंदाज सज्ज झाला. गोलंदाजी ट्रॅक वरती भुवन आपल्याला पाहायला मिळतील. प्रभू राठी आणि डाकी, प्रभू डाकी आणि त्याच्या समवेत सुजल नाईक आपल्याला. अच्छा, 2 सुजल आहेत. एक सुजल नाईक पण आहे आणि एक सुजल पाटील देखील आहेत. सो सुजल पाटील सध्या आपल्याला पाहायला मिळतील. गोलंदाज भुवन आपल्याला पाहायला मिळतील. चला, मॅचला सुरुवात करायची आहे. सुजल पाटील आणि प्रभू डाकी आपल्याला पाहायला मिळतील आणि भुवन गोलंदाजी ट्रॅक वरती. मॅचला होती सुरुवात. बेस्ट ऑफ लक बोथ द टीम. शो द क्वालिटी गेम. पहिला बॉल भुवन. पहिला बॉल हुक केला, फटकाला जवाब. बॉल बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेनं आणि बॉल निघून जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. चौकारानं सुरुवात झाली आहे. टीम होमसाई धाबा दापोडे संघाची पहिली मॅच जी खेळली होती जय श्रीराम चरणीपाडा या संघाविरुद्ध, तेव्हा कुठे ना कुठे बॅकफूट वरती होती बॅटिंग करत असताना सेकंड डावामध्ये. परंतु आता पहिल्या डावामध्ये बॅटिंग करते. सो फ्रीली माइंडेड आता स्ट्रोक एक्झिक्यूट करावे लागणार आहेत. त्यामुळं पहिला चेंडूवरती चौकार. सुजल यावेळेस फोर्स केलं स्वतःला, बॉलला पाठवलं लॉंग अपला. खेळाडू आहेत. एक सिंगल या चेंडूवरती देखील कंप्लीट. एका धावेनं धावफलक पुढे सरकेल. धावफलक 5 या अंकावरती जाऊन पोहोचेल. 4 ओव्हरची मॅच आहे. 4 ओव्हरच्या मॅचमध्ये खरं तर 40+ टोटल देखील या क्षणाला सेफ नाहीये. 50+, 60+ विचार करावा लागणार आहे आणि तशी बॅटिंग देखील करावी लागेल. सिंगल कंप्लीट झाली. दुसरीचा प्रयत्न धोकादायक एंडला पाठर पळतोय प्रभू, परंतु 2च धावा या चेंडूवरती कंप्लीट केल्या जातील आणि 2 धावेनं धावफलक वेगानं पुढे सरकेल. विनंती असेल स्टंप तुम्ही नको तेव्हा पाडू नका. दोन धावेनं धावफलक 7 या अंकावरती जाऊन पोहोचेल. 7 रन्स ऑन अ कार्ड. 7 धावा धावफलकावरती. फोन उचलला असेल तरच. येस, 2 धावांची पॅनल्टी तुम्हाला दिली जाते. म्हणजे काम पण नाही झालं आणि 2 धावा पण फुकटच्या. यावेळेस स्क्वेअर लेगच्या दिशेनं आणि मिसफील्ड झाली आहे आणि बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर येतो हा चौकार. थँक्यू. खरं तर त्या ज्या 2 धावा पॅनल्टीच्या आल्या, आता स्वतः मला वाटतं ओनर आहेत या ठिकाणी भूषण दादा, ते म्हणत असतील की 2 धावा दिल्याच तर बोलून द्या. दिसत कोणाचा फोन होता.
यावेळेस फटका चांगला, एकदा अतिशय वेगानं कंप्लीट केली गेली, एक्स्ट्रा कव्हरला मिसफील्ड. हे काय सुरू आहे? बॉल अडवणं गरजेचं आहे, कारण तुम्ही पहिले क्षेत्ररक्षण करता, तुम्हाला यानंतर बॅटिंग करायचे, तो प्रेशर तो हँडल करू शकणार नाहीयेत. धावफलकावरती धाबा आता पाहायला मिळतील, त्या म्हणजे 15 धाबा धावफलकावरती. लागोपाठचे 2 चौकार आणि दोनही चौकार मिसफील्डच्या जोरावरती आलेले आहेत. एक शेवटचा बॉल बाकी आहे या ओव्हरचा आणि सध्या मी म्हणेन चांगली बॅटिंग आहे, कारण मिसफील्ड होती आणि चांगल्या धावा मिळतात आणि त्या पद्धतीने स्ट्रोक देखील खेळले जात आहेत. भुवन पुढचा बॉल, यावेळेस फटकाला जवाब आणि बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार आणि पहिल्या ओव्हरचा खेळ झालाय समाप्त. पहिल्या ओव्हरच्या समाप्ती अखेर धावफलकावरती धावा पाहायला मिळतील 21. 21 धावा आणि 2 धावा पेनल्टीच्या ज्या आहेत त्या ऍड करतोय. सो 23. 23 धावा पहिल्या ओव्हरच्या समाप्ती अखेर धावफलकावरती. आणि तुमची ड्रेसिंग प्रॉपर नाही आहे. टीम मायरा 11 भातवाड. आणखीन 2, 4 झाल्या. 5 स्टार खाल्लं असेल, कुछ ना करके देखो. 4 धावा फुकटच्या. 25 धावा धावफलकावरती. 25 पहिल्या ओव्हरच्या समाप्ती अखेर 25. चला मॅच सुरू करायची आहे, विनंती असेल. करण पाटील गोलंदाजी ट्रॅक वरती. अर्धशतक त्याच्या बॅटमधनं आलं होतं, त्यानंतर मागच्या मॅच मध्ये 25 धावा आणि आता गोलंदाजी ट्रॅक वरती करण पाटील आपल्याला पाहायला मिळतोय. खरं तर आपले देखील एक वेगळे नियम आहेत या भिवंडी क्रिकेटमध्ये की टॉप 4 मध्ये जे संघ येतात त्यांचेच बेस्ट बॅट्समन आणि बॉलर घेतले जातात. यावेळेस चांगला झेल, जजमेंट अप्रतिम होतं आणि कोणतीही मिस्टेक झालेली नाही. या विकेटचं पतन, पहिला धक्का टीम होमसाईड धाबा दापोडे संघाला लागत असताना 25. शिवरायांची घेऊन यान पोर खेळतन मैदानान, पोर खेळतन मैदानान, पोर खेळतन मैदानान. राहुल न्यू बॅटर राहुल. भूषण विमान वगैरे खाल्ले का काय? भूषण बाबा कमी जीवा देल. धावफलकावरती धावा स्थिर आहे 25. 25 पुढचा बॉल. हा चेंडू चांगला चेंडू हा पडल्यानंतर अतिरिक्त उसी घेत सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये चेंडू निघून जातोय. डॉट बॉल आला आणि निर्धाव चेंडू. करण पाटील पुढचा बॉल. यावेळेस देखील चांगला चेंडू आहे, एक सिंगल फक्त या चेंडूवरती. फंबलिंग पाहायला मिळते, दुसरीचा प्रयत्न आणि हे दुसरीच्या प्रयत्नामध्ये बॅटर राहुलला मैदान सोडावं लागेल. मारती चौकार षटकार आज भातवड टेंबर पाड्यान, आज भातवड टेंबर पाड्यान, आज भातवड टेंबर पाड्यान. हे शंकर दादाने सामने ठेविले पाहुणे आदर्श गावाच, शंकर दादाने सामने ठेविले
पाहुणी आदर्श गावाच आर्यन चषक ठेवला यो माधवर टेमघर पाड्यान आर्यन चषक ठेवला यो माधवर टेमघर पाड्यान आर्यन चषक ठेवला यो माधवर टेमघर पाड्यान आर्यन चषक ठेवला यो माधवर टेमघर पाड्यान. थँक्यू. न्यू बॅटर प्रतीक पाटील आपल्याला पाहायला मिळतील. गोलंदाज करण पाटील भरपूर चांगली गोलंदाजी पाहायला मिळते पुन्हा एकदा. चला मॅच सुरू करायची आहे. स्वीट हिट बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर मॅक्सिमम षटकार. येती पाहुणे सारे मनान आज क्रिकेटच्या मैदानात. चांगले बॅटिंग पाहायला मिळते या टीम होम साईड हवा दापोडे संघाकडनं आणि षटकारानं धावफलक पुढे सरकेल. 32 धाबा धावफलकावरती. 125 षटकार या स्पर्धेमध्ये आतापर्यंत लागले गेलेत. अजून देखील क्वालिफाईंगची मॅच बाकी आहे. हो 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 घराचं दार उघडं ठेवलं आणि मागच्या दारानं चोरी झाली. विकेटचं पतन. हे प्रभू माघारी परतावं लागेल. आज क्रिकेटच्या मैदानात आज क्रिकेटच्या मैदानात ही आर्यन 11ची पोर करती पाहुण्यांचा सन्मान करती पाहुण्यांचा सन्मान करती पाहुण्यांचा सन्मान. शिवरायाला वंदन करून उतरलो सारे मैदानानं शिवरायाला वंदन करून उतरलो सारे मैदानानं. बॅटर प्रभूला माघारी परतावं लागेल. न्यू बॅटर सुजल नाईक आलेले आहेत. सुजल पाटील सलामीला आले होते. त्याच्या बॅटमधनं देखील करारे ड्राईव्ह पाहायला मिळाले. एक चौकार त्याच्या बॅटमधनं पाहायला मिळाला होता आणि आता सुजल नाईक आले. यावेळेस खराब लाईन बॅट बॉलचा इशारा अंपायरकडनं येतोय. अतिरिक्त धाव संघाच्या खात्यामध्ये जोडली जाईल. एकारी धावेनं धावफलक 33 धावा धावफलकावरती. करण पाटील पुढचा बॉल. यावेळेस फटका चांगला आणि ऋतिकच्या आवाक्या बाहेर बॉल. मस्तक पे दस्तक बॉल एका टप्प्यानं चौकार. दोन ओव्हरचा खेळ समाप्त. 2 षटकांच्या समाप्ती अखेर धावफलकावरती धावा 37 धावा 2 ओव्हरच्या समाप्ती अखेर. म्हणजे भरपूर चांगली धावसंख्या बनली आहे टीम होम साईड धाबा दापोडे संघाकडनं. परंतु अजून देखील 12 चेंडूंचा खेळ बाकी आहे या डावामध्ये. भरपूर मोठी स्ट्रॅटेजी सध्या बनवली जाते क्वालिफाईंग मॅच साठी टीम आर्यन 11 भादवड संघाची. कारण नक्कीच मी एक गोष्ट नेहमी म्हणत असतो, एक आपला पुरस्कर्ता असतो. सतत जेव्हा तुम्ही हरत असता तरी सुद्धा तो टीम आपली पॅक करत असतो. असं नेतृत्व आमचं शंकरदादा झुकर. भरपूर मॅचेस हरले परंतु दादानी अपेक्षा कधी सोडली नाही. सो प्रयत्न आर्यन 11 भादवड देखील करत असेल की एक ट्रॉफी नक्कीच आम्हाला विजयाची द्यायची आहे यंदाच्या हंगामामध्ये. शंकरदादा झुकर यांना धावफलकावरती धावा 37 धावा. करण भुईर आपल्याला पाहायला मिळतील. सुरुवात होती या मॅचला. गोलंदाज सज्ज. पहिला बॉल स्विंग अँड मिस डॉट बॉल.
मैदानात पिशवी आले तिला काढा बाहेर. सॅम नाही गॅलरी. पुढचा बॉल या वेळेस देखील शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न केला होता. डायरेक्ट हिट आणि त्याच वेगानं आता सुजल नाईकला देखील मैदान सोडावं लागेल. आणखीन एक धक्का. आर्यन चषक ठेवला यो माझवर टेमघर पाड्यान. 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 न्यू बॅटर रोहित पाटील आपल्याला पाहायला मिळतील. रोहित असतील स्ट्रायकिंग एंडला. गोलंदाज करण भोईर. चला वेळ कमी घ्या विनंती असेल आणि विकेट गेल्यानंतर तुम्ही लगेचच टीम मीटिंग घेऊ नका कारण वेळ भरपूर कमी आहे. अजून देखील आपल्याला 3 मॅचेस कव्हर करायच्या आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण डीप मध्ये पाहायला मिळालं लॉंगऑफच्या खेळाडूकडनं आणि या चेंडूवरती तब्बल 2 धाबा कंप्लीट केल्या गेल्या आणि 2 धावेनं धावफलक पुढे सरकेल. 39 धाबा 39-39 धावफलकावरती बनल्यात. गोलंदाज सज्ज झाला. पुढचा बॉल करण भोईर यावेळेस सोडून दिला. एक सिंगल आणि व्हाईट बॉलचा इशारा अंपायर कडनं. 1+1 अशा 2 धावा 2 धावेनं धावफलक. 41-41 धावा धावफलकावरती. स्टेप आउट झालाय मात्र हवा तसा बाटच्या पट्ट्यात येत नाही. बॉल एक सिंगल या चेंडूवरती देखील कंप्लीट आणि एका धावेनं आता धावफलक 42 धावा. खरं तर 70+ विचार करत असेल परंतु या तिसऱ्या षटकामध्ये बांधून ठेवलं गेलं. मोठा फटका खेळण्याची संधी दिली जात नाही. यावेळेस देखील मोठा फटका खेळण्याची संधी मिळाली नाहीये. 22च्या रूपानं एक सिंगल आणखीन धावफलकावरती अंकित केली जाईल. एकेरी धावेनं धावफलक 43 धावा धावफलकावरती विचार करत असेल. या पुढचा बॉल यावेळेस देखील मिडल करता आलेलं नाही या बॅटरला. एक सिंगल या चेंडूवरती देखील कंप्लीट केली जाईल आणि अशा प्रकारे 3 ओव्हरचा खेळ झालाय समाप्त. 3 षटकांच्या समाप्ती अखेर धावफलकावरती धाबा पाहायला मिळतील त्या म्हणजे 44 धाबा. आता शेवटचं षटक बाकी आहे. 6 चेंडूमध्ये 7 रन दिला फक्त करम भोईर. किती धाबा बनतील कारण मिस्टेक भरपूर केल्या. इकडे बघ इकडे बघ केस करेल नाही तर इकडे बघ. शेवटचे 6 चेंडूंचा खेळ बाकी आहे या डावामध्ये आणि सहा चेंडूमध्ये जबाबदारी गोलंदाज निखिल वरती सोपवली जाते. शेवटच्या षटकाची जिम्मेदारी. 6 चेंडू या शेवटच्या षटकामध्ये बाकी आहेत. पहिल्या डावाचा खेळ सध्या सुरू आहे. मॅच क्रमांक 7 आजच्या दिवसाची. स्विच हिट. ओ हो बॉल भरपूर लांब गेलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. जबरदस्त फटका षटकाराला. 6 धावेनं
6 धाब्यानं धावफलक पुढे सरकेल. 50 धावा धावफलकावरती. चांगली धावसंख्या बनतीया. कुठे ना कुठे या मैदानावरती बॅटिंग करणाऱ्या टीमचं वर्चस्व जास्त राहिलं. बॅटिंग करणारी टीम जास्त वरचढ राहिली आहे, परंतु चेसिंग देखील होऊ शकते. हे देखील नाकारता येणार नाही आहे, कारण गोलंदाजाचा बोलबाला नाही आहे. बॅटर पूर्णपणे या स्पर्धेमध्ये चांगला खेळ करताना पाहायला मिळालेत. बघा पुन्हा एकदा बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. मॅक्सिमम येतो हा षटकार. शंकर दादा हा लय दिलदार, ख्याती गाजतय हो जगभर, ख्याती गाजतय हो जगभर, ख्याती गाजतय हो जगभर. शंकर झुकर या दादाला, तरुण पिढीचा हाय आधार, तरुण पिढीचा हाय आधार. यावेळेस देखील 3 में 3. क्या बात है. रिव्हर्सचा अटेम्प्ट केला जातो आणि वारंवार रिव्हर्सच्या पद्धतीनं बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर फेकून दिले जातात. लागोपाठचा हा तिसरा षटकार. प्रतीक पाटील, मी उल्लेख केला होता, प्रतीक पाटील मग कुठल्याही संघाचा असू द्यात, त्याचा नावाचा बोलबाला राहिलेला आहे. प्रतीक नावामध्ये दम आहे, पॉवर आहे, आणि ती पॉवर सध्या तरी दाखवत असताना मैदानाच्या आतमध्ये लागोपाठचे 3 षटकार, तेही रिव्हर्स मध्ये. रिव्हर्स गेअर टाकला. 5वी षटकारांची हॅट्रिक. गोलंदाज सज्ज. पुढचा बॉल. पुन्हा रिव्हर्स. पुन्हा तेच रिझल्ट. 4 मध्ये 4. आणि बॉल. आता काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये, कारण 4 चेंडू 4 षटकार, तेही रिव्हर्स. धावफलक पुढे सरकेल. 68 68 धावा. आणि वैयक्तिक किती धावांवरती घेतोय प्रतीक? 26 वरती. म्हणजे 4 षटकार त्याच्या बॅटमधनं लागोपाठ आल्यात. पुढचा बॉल. पुन्हा एकदा काय घडलंय ये क्या हो रहा है मैदान में? 4 में 4, अभी 5 में 5, तेही रिवर्स. एक वेगळा अनोखा रेकॉर्ड या मैदानावरती बनेल का? 6 मध्ये 6वा लागेल का? आणि तेही टेनिस बॉल क्रिकेट मध्ये एक रेकॉर्ड बनू शकतो. रिव्हर्सच्या अंदाजानं 6 मध्ये 6 लागतील का? आता व्ह्यूअरशिप वाढतीये. व्हिडिओ व्हायरल तर होईलच, कारण 5 चेंडू मध्ये 5 षटकार, तेही रिव्हर्सनं. एका क्षणाला वाटलंय रायटी बॅटर नाहीये तर लेफ्टी बॅटर बॅटिंग करतोय. शेवटचा अंतिम बॉल. 6 मध्ये 6 येतील का? 5 मध्ये 5 आल्यात. निखिल टू प्रतीक पाटील. सोडून दिला हा चेंडू. निर्धाव चेंडू डॉट बॉलला. आणि अशा प्रकारे पहिल्या डावाचा खेळ झाला समाप्त. पहिल्या डावाच्या समाप्ती अखेर धावफलकावरती धावा म्हणल्या त्या म्हणजे 74 धावा. आणि 75 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी. नक्कीच साहिल शेलके गोलंदाजाला रिस्ट्रिक्ट दिली शेवटच्या चेंडूला, कारण की 5 चेंडूमध्ये 5 स्विच हिट रिव्हर्स स्ट्रोक खेळले होते. 6वा तो नक्कीच मारू शकला असता, मात्र गोलंदाजाचं अजूनही येणारा करिअर भरपूर मोठा आहे क्रिकेटचं, म्हणून 6वा चेंडू त्याने हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न केला होता. हेच तर क्रिकेट आहे भिवंडीकरांचं.
शतरक्षण लावून घ्यायचं सो रिक्वेस्ट आणि सलामीची जोडी देखील लगेच पाठवून द्या मैदानाच्या आतमध्ये. फिल्डिंग लावून घ्या आपण, कारण की आपण आता टाइम जो आहे 4:50 झालेले आहेत. वेळ फार कमी राहिलेली आहे. इथून थेट 2 मॅचेस होणं बाकी आहे. सेमी फायनल आणि फायनल. रिग्नेशिलवर राहणार टीम आपण आला असेल तर आम्हाला थोडासा संपर्क साधायचा आहे. आपण खूप चांगला मॅच तुम्हाला पाहायला मिळतोय. मागच्या इनिंगमध्ये मागच्या डावामध्ये 5 चेंडूमध्ये 5 स्विच हिट रिव्हर्स स्ट्रोक पाहायला मिळाले होते. मित्रांनो, रिव्हर्स स्ट्रोकचा खेळ आम्ही लहानपणी हटा भिवंडी दीपक मडवी सरांचं बघितलं होतं याच मैदानावर, ज्याने एका दिवसामध्ये 5 अर्धशतक झळकवलं होतं. श्री छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण भादवड टिमगरवाडा ऐतिहासिक मैदानावर आरके ट्रॉफीमध्ये एका दिवसामध्ये 5 अर्धशतक हा सोपा नाही आहे. दीपक मडवी सरांचा खेळ नक्कीच आपण इथे बघितला होता. तर आपण आता इथे वळतोय दुसऱ्या डावाकडे, जिथे सलामीची जोडी आली. हे देखील कमी लेखता येणार नाही आहे. सिद्धेश पाटीलचं फॉर्म चालू अंगामध्ये आणि याच मैदानावर त्याच्या नावावर अर्धशतक देखील आहे. थोडंसं स्पीडअप करा आपण प्लीज. ऑर्गनाइज कमिटीच्या सूचना आहेत तुम्हाला की तुम्ही थोडंसं फास्टेड क्रिकेट खेळा. असंही टेनिस क्रिकेट बॉल एक मर्यादित षटकांचे सामने असतात, तर तुम्ही जास्त वेळ घेऊ नका, कारण की अजूनही सेमीफायनल होणं बाकी आहे. फायनल मॅच, कारण की थोड्याच वेळात पाहुण्यांची उपस्थिती होणार आहे या स्पर्धेला. खऱ्या अर्थाने सचिन भाऊ तरे आणि त्याचबरोबर योगेश तरे यांचा आम्ही आभार व्यक्त करू, ज्यांनी आम्हाला ओम फोटोस लाईव्ह टेलिकास्ट जो आहे तो आम्हाला स्पॉन्सर केलेला आहे. सन्माननीय योगेश गुळवी साहेबांचा देखील आम्ही आभार व्यक्त करू. कल्पेश गुळवी, लॉयना भिवंडी संजयभाई मात्रे आणि दानशूर राजा मदनभाऊ कुशा नाईक साहेब यांचा देखील आम्ही आभार व्यक्त करतोय. त्याचबरोबर आपला मंगेश शेलार आणि जित शेलार यांचा देखील आम्ही आभार व्यक्त करू. दीपेश नाईक आणि आदेश नाईक यांचा देखील आम्ही आभार व्यक्त करू. त्यांनी आम्हाला स्पॉन्सरशिप दिलेली आहे या स्पर्धेला. आमच्या वहिनी रेश्मा शंकर जुकर यांचं देखील आम्ही आभार व्यक्त करू. नक्कीच आम्हाला या स्पर्धेमध्ये स्पॉन्सरशिप दिलेली आहे. त्याचबरोबर आजची मेजबानी, आज रविवार आहे आणि क्राईम ब्रँच महाराष्ट्र अर्थातच आमचे मित्र भावेश गरत यांची आजची मेजबानी महाराष्ट्र पोलीस यांच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे. काल सुजित मात्रे डॉनबाई यांनी देखील आम्हाला मेजबानी दिली होती या स्पर्धेला. या दानशूर राजांचा पुन्हा एकदा हार्दिक आभार व्यक्त करतो आणि जीवन जातो तुम्हाला कॉमेंट्री बॉक्समध्ये. थँक्यू सो मच. पहिला चेंडू निर्धाव चेंडू. सुरुवात देखील भरपूर चांगली झालेली आहे. सिद्धेश आणि करण पाटील ही सलामीची जोडी खेळपट्टीवरती. पहिला चेंडू निर्धाव आला. रोहित पाटील आपल्याला पाहायला मिळते गोलंदाजी ट्रॅकवरती. पुढचा बॉल चांगला चेंडू यावेळेस कार्पेटच्या सहाय्यानं लॉंगॉनला चेंडू निघून जाईल. एक सिंगल या चेंडूवरती देखील कंप्लीट. साई शिर्के, एकच मिनिट मी थांबेल, कारण की आजचा नाश्ता जो होता संदीप जुकर आणि संदीप पाटील यांनी आज फार चांगला नाश्ता आणला होता या स्पर्धेला. लक्ष्मी स्वीट्स जो फेमस आहे भादवड पाईपलाईन टेमगरपाडा नाक्यावर, तिथून आजचा नाश्ता होता आणि तो खर्च आज त्यांनी केला होता. गरमागरम समोसे आणले होते, फाफडा, जिलेबी. थँक्यू सो मच संदीप जुकर, संदीप पाटील. संध्याकाळचा चहा आला तरी सुद्धा बेस्ट होईल. यावेळेस आवाज आला महत्वाची विकेट. बड़ी मछली जाल में ज्या खेळाडूनं अर्धशतक ठोकलं होतं, ज्या खेळाडूनं मागची मॅच जिंकून दिली होती, तोच खेळाडू आता मैदानाच्या बाहेर. करण पाटीलची विकेट. नेता आमचा आहे तो साधा, करलय साऱ्यांच्या मनात. 35 ते 40 नंबरच्या गाड्या फिरतन आज या जिल्ह्यात. आर्यन चषक ठेवला यो पाचवर टेमगर पाड्यान. 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 ठाणे या जिल्ह्यात भिवंडी तालुक्यात नाव गाजत या चषकाचं.
महत्वाची विकेट महत्वाच्या क्षणाला टीम ओमसाई ढाबा दापोडे संघाच्या खात्यामध्ये आली. खरं तर एक माहिती होतं टीम दापोडेला की आता स्कोरबोर्डचा प्रेशर नाही आहे सध्या त्यांच्यावरती, कारण धावा बनल्यात, भरपूर धावा बनल्यात. आता त्या डिफेंड देखील करायच्या, त्यामुळे मनमुराद हवा त्या टप्प्यावरती गोलंदाजी करता येणार आहे. तीच प्रयत्न सध्या तरी रोहित पाटीलचे आपल्याला पाहायला मिळतात. पुन्हा एकदा सज्ज रोहित पाटील. चला सुरू ठेवायची आहे मॅच. पुढचा बॉल अजून देखील 2 मॅचेस कव्हर करायचे आहेत. यावेळेस सरळ बॅटनं लॉफ्टेड फटका, लॉंग ऑफला चेंडू गेला असता, परंतु प्रयत्न चांगले केले. गोलंदाज स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये पकडण्याचा प्रयत्न केला, परंतु एक सिंगल या चेंडूवरती कंप्लीट. एकेरीनं धावफलक पुढे सरकेल. यानंतरची क्वालिफाईंगची मॅच असेल टीम आर्यन 11 भादवड अगेन्स्ट विजेता संघ, अशी मॅच आपल्याला दरम्यान पाहायला मिळेल. गोलंदाज सज्ज. पुढचा बॉल. यावेळेस फटका चांगला, गॅप देखील आहे, एक सिंगल या चेंडूवरती कंप्लीट केली जाईल. धावफलक जाऊन पोहोचेल 3 या अंकावरती. 3 रन्स. 3 धाबा धावफलकावरती पाहायला मिळतात. यावेळेस देखील चांगला चेंडू आहे. रोहित पाटीलचा स्पेल या ठिकाणी झाला कंप्लीट. पहिल्या ओव्हरचा खेळ झालाय समाप्त. पहिल्या ओव्हरच्या समाप्ती अखेर धावफलकावरती धावा फक्त आणि फक्त 3. चला वेग घेऊ नका टीम दापोडे. विनंती असेल आपण जास्त वेग घेऊ नका. लगेचच क्षेत्र तुम्ही सजून घ्या. आर्यन चषक 2025 आज या स्पर्धेचा शेवटचा दिवस, अंतिम दिवस. आणि दुसऱ्या षटकामध्ये दीपेश कोळी आल्यात. गोलंदाजी ट्रॅकवरती 3च धावा धावफलकावरती पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेर. चला वेळ कमी घ्या, कारण आपल्याला अजून देखील 2 मॅचेस कव्हर करायच्या आहेत. आणि टीम रिग्नेश 11 राहणार संघ, तुम्ही देखील आला असाल तर तुम्ही देखील रिपोर्ट करायचा आहे. चला मॅच सुरू करायची आहे. गोलंदाज दीपेश. पहिला बॉल खेचून मारलाय. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. आणि मॅच अजून संपलेला नाही आहे दाखवत असताना सहा धावेनं धावफलक 9 या अंकावरती जाऊन पोहोचेल. अशाच पद्धतीच्या बॅटिंगची गरज देखील आहे. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज झाला. पुढचा बॉल. यावेळेस देखील लॉफ्टेड हिट. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. 1 बाउन्स. चौकार. चषक ठेवला यो पागल टेमगर पाड्यानं. आर्यन चषक ठेवला यो पागल टेमगर पाड्यानं. लाजवाब स्ट्रोक पाहायला मिळाला. लॉफ्टेड फटका लॉंग ऑनला क्लिअर केलं. एका टप्प्यानं बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर निघून जाईल 4 धावांसाठी. आणि 4 धावेनं आता सामना पूर्णपणे खुला झालाय टीम मायरा 11 भादवड संघासाठी. अशा पद्धतीच्या बॅटिंगची गरज देखील आहे. नेहमी म्हणत असतो ना की एक खेळाडू तुम्हाला प्रत्येक मॅच जिंकू देऊ शकत नाही. या तुम्हाला देखील थोडेसे एफर्ट त्यामध्ये द्यावे लागणार आहेत. खरं तर आतापर्यंत करण पाटीलनं चांगली बॅटिंग करून सामने जिंकवले, परंतु आता तुम्हाला देखील तेवढेच प्रयत्न करायचे आहेत. यावेळेसचा चांगला बॉल आणि विकेटचं पतन झालं. धक्का लागला आणखीन एक टीम मायरा 11 भादवड संघाला.
आमचे डीजे मॅन देखील सुस्तावलेले आहेत. थोड्याच वेळामध्ये चहाची व्यवस्था देखील केली जाईल. वेलकम रिग्नेश 11 राहणार संघ देखील आलेला आहे. नक्कीच एक चाय सुस्ती बघाय, मात्र चाय हानिकारक देखील आहे, लक्षात ठेवा. जास्त पिऊ नका. डायबिटीज सध्याच्या घडीला चाय भरपूर धोकादायक आहे. आता इजा काय नाही, इजी फक्त 3 ओव्हरी बाकी आहे नेटची, मग त्या 8 ओव्हरी पुढच्या त्यांना बालवादाला बोल ना 3 ओव्हरची घे पुढची मॅच. नेट जायलाच जाल फायनल. फायनल लेट होलच होल. 6 वाजता चालू होल बघ फायनल. 6 वाजता या आया बालवादाला बोल ना ते चंद्रगंधाला. चला स्पीडअप करायचा आहे. दीपेश कोळी पुढचा बॉल. लेफ्टी जर आव काय करम भोईर ना. बॅटर करण भोईर आलेत. लॉफ्टेड फटका खेळायचा होता मिड विकेटच्या दिशेनं. बॅट आणि बॉल मध्ये कनेक्शन झालेलं नाही. या ज्या पद्धतीनं चेंडू येतो त्याच पद्धतीनं स्ट्रोकचा मारा देखील करायला हवा आहे. चेक या मुख्य व्यासपीठावर ज्यांच्या माध्यमातून आम्हाला हा क्रीडांगण उपलब्ध करून मिळाला, आमचे खंबीर नेतृत्व उपशहर प्रमुख सन्माननीय श्रीनाथ पाटील, आमचे सर्वांचे लाडके अंकल या व्यासपीठावर आलेले आहेत. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. आर्यन चषक 2025 मध्ये आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. फटका फसला लिडिंग एज. चेंडू पर्यंत खेळाडू पोहोचले नाहीयेत आणि या चेंडूवरती 2 धाबा कंप्लीट केल्या जातील. 2 धाब्यांना धावफलक पुढे सरकेल. 15 धावा आणि अजून देखील 60 धावांची गरज आहे. 13 चेंडू आणि 60 धावांची गरज म्हणजे या षटकाचा हा शेवटचा बॉल असेल. दीपेश कोळी पुढचा बॉल. लाईन खराब आहे. व्हाईट बॉलचा इशारा अंपायर कडनं. षटकामध्ये 3 वरती आल्या, 9 वरती मारल्या, 13 वरती आल्या, 2 15 आणि 1 16. धावसंख्या 16 आहे या धावफलकावरती. धावसंख्या सध्या तरी पाहायला मिळते. गोलंदाज जो पुढचा बॉल. यावेळेस लाजवाब फटका. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. शिवरायांची घेऊन यान पोर खेळतन मैदानान, पोर खेळतन मैदानान, पोर खेळतन मैदानान. मारती चौकार षटकार आज भातवड टेंबर पाड्यान, आज भातवड टेंबर पाड्यान, आज भातवड टेंबर पाड्यान. दादा यो इथला 2 ओव्हरचा खेळ झालाय समाप्त. 2 षटकांच्या समाप्ती अखेर धावफलकावरती धाबा 22. 22 धाबा. येणारे 12 बॉल आणि जिंकण्यासाठी 53 धावांची गरज आहे. गोलंदाज राहुल आलेत. मॅच अजून संपलेला नाही. या प्रत्येकी चेंडू मागे तुम्हाला आता 26.50 ची सरासरी गाठायची आहे. या मैदानावरती आधीच आपण 5-5 षटकार येताना पाहिले. 34 धावांची ओव्हर देखील पाहिली या टुर्नामेंट मध्ये. त्या बॅटर आउट झालेला आहे. बॅटची एज घेतली होती. चला नवीन फलंदाज लगेच मैदानाच्या आतमध्ये या. आपण एकत्र होऊ नका. यानंतर सेमीफायनल होणार आहे. आर्यन 11 आणि या मॅचचा विजेता संघ आणि फायनलमध्ये प्रवेश केलेला आहे तो म्हणजे रिग्नेश 11 राणा टीम संघाचा. जर कोणी प्रतिनिधी आला असेल त्यांनी ऑर्गनाइज कमिटीशी थोडासा संपर्क साधायचा आहे. आपण आल्याची नोंद करायची आहे. आज मेगा फायनल डे सुपर संडे. आज रविवार
आणि नक्कीच आज चांगला परफॉर्मन्स झालेला आहे आर्यन 11 टीम संघाचा, कारण की टीममध्ये थोडेसे नवीन चेहरे पाहायला मिळतात आणि चांगला क्रिकेट सध्याच्या घडीला झाला आहे। या मॅचचा विजेता संघ आर्यन 11 टीम भादवड संघाबरोबर खेळणार आहे। सोडून दिलाय आणि पाहतच राहिला फलंदाज, चांगली लेंथ लाईन आहे, डॉट चेंडू इथे टाकला जात आहे। चांगली गोलंदाजी पाहायला मिळते आता। गोलंदाज सज्ज झाला, पुढचा बॉल यावेळेस चेंडू हवेत आहे, चेंडू खाली क्षेत्ररक्षक कोणती मिस्टेक नाही, या न्यू पाठर लवकर यायचा। हे शंकर दादाने सामने ठेविले पाहुणे आदर्श गावाच, शंकर दादाने सामने ठेविले पाहुणे आदर्श गावाच। आर्यन चषक ठेवला यो माधवर टेमघर पाड्यान, आर्यन चषक ठेवला यो माधवर टेमघर पाड्यान। साहिल शिल्के, आपण नक्कीच सकाळपासून क्रिकेट बघितला मायरा 11 टीम भादवडचं की फायनलिस्ट टीम आहे, मात्र सध्या परिस्थिती खूप गंभीर आहे, कारण की ओमसाई धाबा दापोडे टीम संघाचं पलटवार पाहायला मिळाला। या मॅचमध्ये चांगली फलंदाजी तुम्हाला पाहायला मिळाली दापोडे टीम संघाच्या माध्यमातून, थोडंसं संकटमोचन गोलंदाजी देखील पाहायला मिळते दापोडे टीम संघाच्या माध्यमातून। गोलंदाज तयार, ऋतिक आलात, ऋतिकच्या बाटमधनं बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर षटकार येतोय आणि 6 धाब्यानं धावफलक आता पुढे सरकेल। समीकरण राहिलं ते म्हणजे आर्यन चषक ठेवला यो माधवर टेमघर पाड्यान, आर्यन चषक ठेवला यो माधवर टेमघर पाड्यान। थँक्यू डिझा, 46 बनवायच्यात। अजून देखील यावेळेस फुलटॉस होता, मिसॅमिक स्ट्रोक, चेंडू खाली क्षेत्ररक्षक कोणतीही मिस्टेक नाही। या खरं तर आता औपचारिकता बाकी आहेत की काय या मॅच मध्ये असं म्हणावं लागेल, कारण आता टोटल अशक्य होत चालला। तिसऱ्या षटकाचा खेळ सध्या सुरू आहे, 4 ओव्हरची मॅच आहे, परंतु सध्या तरी सिच्युएशन थोडीशी खराब टीम मायरा 11 भादवड संघाची। मी नेहमी म्हणतो की पहिले मॅच जर तुम्ही गमावता ना तर एवढं दुःख होत नाही, जेव्हा तुम्ही क्वालिफाईंगच्या जवळ जाता, 2-3 मॅचेस जेव्हा तुम्ही जिंकता, तिसऱ्या चौथ्या मॅचला तुम्ही क्वालिफाईंगला जाऊन तुम्ही जेव्हा पराभूत होता, तेव्हा त्या मॅच संपल्यानंतर घरी गेल्यानंतर झोप लागत नाही। त्याच पद्धतीनं खेळ सध्या तरी टीम मायरा 11 भादवड संघाचा, कारण या अगोदरचे मॅच गोल्डन षटकार मारून जिंकले होते आणि या मॅच मध्ये अपेक्षा केली होती की चांगली बॅटिंग होऊ शकते, परंतु निराश केलं गोलंदाजांनी। त्यानंतर आता बॅटिंग करत असताना बॅट्समन देखील निराश करतात। दुसरीचा प्रयत्न केला जातोय आणि या चेंडूवरती देखील 2 धावा कंप्लीट केल्या जातील आणि 2 धावेनं आता धावफलक पुढे सरकेल। 31 धावा धावफलकावरती, म्हणजे अजून देखील तुम्हाला 44 बनवायच्यात। पुढचा बॉल, हा चेंडू निर्धाव आला आणि अशा पद्धतीनं 3 ओव्हरचा खेळ देखील झालाय समाप्त। 3 षटकांच्या समाप्ती अखेर धावफलकावरती धाबा 31, म्हणजे 6 मध्ये बनवायच्या तुम्हाला 44। 6 चेंडू 44 धावांची गरज। चला फक्त गोलंदाज चेंज होईल, बाकीच्या खेळाडूंनी आपापल्या जागेवर जायचंय आणि आर्यन 11 भादवड टीम संघाने आपली तयारी ठेवायची आहे। यानंतर आपण टॉस करणार आहोत।
शेवटचा षटक यज्ञेश कोळी आला. पहिला बॉल यज्ञेश कोळीचा. पहिला चेंडू. चांगली लाईन नाही आहे, खराब लाईन आहे. व्हाईट बॉलचा इशारा अंपायर कडनं येतोय. धावफलक 32 32 धावा. अजून देखील 43 बनवायच्यात. हुक केलाय, बॉलला पाठवलाय बाउंड्री लाईनच्या सैर वरती. हवाई मार्ग, हवाई सफर, षटकार. येती पाहुणे सारे मनान आज क्रिकेटच्या मैदानात. आज क्रिकेटच्या मैदानात. आज क्रिकेटच्या मैदानात. पुढचा बॉल. यावेळेस चांगली लाईन पाहायला मिळते आणि यावेळेस मात्र निर्धाव चेंडू. डॉट बॉल. आता फक्त औपचारिकता बाकी आहेत, कारण तुम्हाला प्रत्येक चेंडू हा बाहेरच पाठवायचा आहे तरी सुद्धा मॅच जिंकू शकत नाही आहेत, परंतु प्रयत्न करायला हरकत नाही आहे. एखाद दुसरा नो बॉल त्याच्यावरती देखील षटकार येऊ शकतो. यावेळेस फटका फसला. विकेटचं पतन. आणखीन एक धक्का लागला. करणला माघारी परतावं लागले. आता न्यू बॅटर स्वतः ओनर भूषण आलेले आहेत. संदेश पाटील कधी कोणाला बक्षीस लावत नाही, मात्र भूषण पाटीलसाठी मी पारितोषिक नक्कीच लावेल. जर एखादा षटकार आपण ठोकलं ना, आपण जो धाबा सांगेल तो धाबा आजचा बुक केला जाईल तुझ्यासाठी, फक्त तुझ्यासाठी. भूषण पाटील दिलदार व्यक्तिमत्व आहे. गोटे अंपायर म्हणून आपण त्याला नेहमी बघत असतो प्रत्येक स्पर्धेमध्ये. पुढचा बॉल. बाचिक कडा आणि आणखीन एक विकेट. आणखीन एक धक्का लागला. लालच बुरी भला. विकेटचं पतन. ही आर्यन 11ची पोर करती पाहुण्यांचा सन्मान. करती पाहुण्यांचा सन्मान. करती पाहुण्यांचा सन्मान. शिवरायाला वंदन करून उतरलो सारे. हरकत नाही. या जाता जाता सगळ्यांना बॅटिंग भेटेल. बॅटर सुजल. यज्ञेश कोळी चांगली गोलंदाजी. हॅट्रिक वरती होता हा देखील गोलंदाज, परंतु हा चेंडू निर्धावाला. डॉट बॉल. यावेळेस लॉफ्टेड फटका. एक सिंगल या चेंडूवरती मिळणार नाही आणि अशा प्रकारे मॅच झाली. फिनिश. मॅच जिंकली. चला टीम होमसाईड धाबा दापोडे संघ कॅप्टन आणि टीम आर्यन 11 बहादूर संघ कॅप्टन टॉस साठी यायचं आहे. आणि मॅन ऑफ द मॅच प्रतीक पाटील. मॅन ऑफ द मॅच तो प्रतीक आपण देखील यायचं आहे लगेच. 7 चेंडू 32 धावा त्याच्या बॅटमधनं पाहायला मिळाले. तोच प्रतीक या आपण देखील मॅन ऑफ द मॅचचा पारितोषिक घेण्यासाठी. आणि जाऊया टॉस बॉक्स मध्ये या ठिकाणी सज्ज असतील किंग भादवडकर, संदेश पाटील, आपण मॅन ऑफ द मॅच देणार आहोत.
प्रतीक पाटील आपण यायचं व्यासपीठावर मॅन ऑफ द मॅचसाठी. त्यानंतर टॉस करू आपण. सन्माननीय श्रीनाथ पाटील अंकल यांच्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी आणि कोल्ड्रिंक्स आपण इथे देणार आहोत प्रतीकला, ज्याने खूप चांगली फलंदाजी केली आणि ठरलं या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. आपण व्यासपीठावर यायचं. आमचे खंबीर नेतृत्व उपशहर प्रमुख सन्माननीय श्रीनाथ पाटील अंकल यांच्या शुभ हस्ते आपण मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी देत आहोत, जी आम्हाला स्पॉन्सर केलेली आहे तुषार चौधरी यांच्या माध्यमातून. तुफानी इनिंग आज पेश केलेली आहे आणि कुछ तुफानी हो जाय कोल्ड्रिंक्स थम्सअप जे आहे आदेश नाईक, दीपेश नाईक आणि संतोष नाईक यांच्या माध्यमातून, जय मल्हार बैलाचे मालक आहेत त्यांच्या माध्यमातून ही कोल्ड्रिंक्स जे आहे ती दिली जात आहे. तर आपण टॉस करणार आहोत. मी श्रीनाथ पाटील अंकल यांना विनंती करतो की आपण टॉस बॉक्समध्ये यायचं आहे. अंकल महत्त्वाचा टॉस आहे, सेमीफायनलचा मॅच आणि तिथे दोन्ही